राम
सखा कृपावंत वाचा त्याची कायम्या पामरे बोलावी उत्तरे परी त्या जगदीश्वरे बोलविले तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती तेथे माझी व्युत्पत्ती किती बुद्धिहीन अल्पमती सलगी करते तत्वना तीनदा सांगितलंय. रेस जेव्हा आपण सुरू करतो तेव्हा काय म्हणतात? रेडी, गेट सेट आणि नंतर गो असं ना. 1, 2 आणि तिसऱ्याला आपल्याला तर असं तीनदा का सांगतात? नास्त्यैव 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 गतिरन्यथा असं का सांगितलंय की पहिल्यांदा सांगितल्यावर त्यांनी ऐकलं नसेल, दुसऱ्यांदा सांगितल्यावर त्यांच्या लक्षात राहिलं नसेल, पण तिसऱ्यांदा सांगितल्यावर ते ऐकतील. म्हणून सांगतात की हरेर नामैव नामैव हरेर नामैव केवलम कलौ नास्त्यैव 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 गतिरन्यथा. तर कथा अशी झाली की एकदा एक शिष्य गुरुजींकडे आपलं सगळं शिक्षण संपादन करून गुरुजींकडे आला आणि म्हणाला मी तयार आहे, रेडी. तर परीक्षेला मी तयार आहे. म्हणाले बरं म्हणून दाखव जे काही सांगितलंय. आजकाल सारखं नाही आहे MCQs, फक्त टिकमार्क करायचे किंवा कलर करायचे गोळे असं नाहीये. मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स नव्हते. जे शिकले आहे ते तुम्ही म्हणून दाखवायचंय. आणि म्हणायला लागला आणि गुरुजी म्हणाले हा
म्हणाले का तुझ्या चुका होत आहेत. म्हणाले एक काम कर, बाहेरचे झाड आहे पिंपळाचं त्याच्या खाली जा आणि म्हणत बस, जितकी पानं गळतील असं समजायचं तुझ्या तितक्या चुका झाल्या. म्हणाला बरं, जाऊन सुरुवात केली. पहिलीच ऋचा म्हणायला सुरुवात केली आणि पानं गळायला सुरुवात झाली. पुढची ऋचा पुढची म्हणतोय आणि नंतर वरती बघितलं तर त्याला वाटलं अरे अख्खं झाडच गळून पडतंय की काय. म्हणून धावत गुरुजींकडे आला आणि म्हटलं, गुरुजी माझ्या इतक्या चुका झाल्या आहेत. गुरुजी म्हणाले हो, का झाल्या त्या चुका? कारण ऋचेची सुरुवात जी आहे, वेद ऋचांची किंवा मंत्रांची सुरुवात एका अक्षराने होत असते. प्रश्न विचारणार आहे हा, बी अटेंटिव्ह. गणपती अथर्वाची सुरुवात कशाने होते सांगा? कशी होते सांगा? अरे म्हणता ना तुम्ही, सांगा. हरी ओम. हरी ओम. तू हरी ओम हे सोडून बाकी सगळं म्हटलं तर तिथे ना महत्व आहे. कशाला? तर ह्या हरी नामाला महत्व आहे. आणि हेच आजच्या पूर्वरंगाच्या पदामध्ये माऊली, परवाच माऊलींची जयंती झाली आहे 26 तारखेला. जन्माष्टमीच्या दिवशी, गोकुळाष्टमीच्या दिवशी माऊलींची पण जयंती असते आणि म्हणून विचार केला की आज त्यांचाच अभंग आपण निरूपणास घ्यावा. आपल्या परिचयाचा अभंग आहे. मला वाटतं इथे हरिपाठ पण इथे होतच असेल. तर हरिपाठातला 26वा अभंग घेतलेला आहे. माऊली म्हणतात की एक तत्व नामा दृढ धरी मना, हरीसी करुणा येईल तुझी. माऊलीची महती वर्णन करणारा श्लोक आपण सगळ्यांनी ऐकलेला आहे. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी. माऊली ज्ञानेश्वर महाराज. देशा पण खर देशा. तर अशा देशाची जी जडणघडण करणारी जी मंडळी होऊन गेली त्याच्यामध्ये माऊली किती ग्रंथ संपदा आहे आपल्याला माहिती आहे. ज्ञानेश्वरी मधून भक्तियोग सांगितला, अमृतानुभवामधून त्यांनी ज्ञानयोग सांगितला आणि चांगदेव पासेष्टी मधून तत्वज्ञान सांगितलं घटपटाचं. पण हे सगळं करून पण मनाला समाधान मिळालं नाही आणि मग काय केलंय की मग या हरिपाठाची रचना केली. कोणासाठी? ते तर घेतच होते ना, तुमच्या आमच्यासाठी, माझ्यासारख्यांसाठी, जे भक्तीत आत्ता आले आहेत यांना सोपं काहीतरी द्यावं आणि म्हणून हरिपाठाची रचना केली माऊलीने. तर आजचा जो अभंग आहे तो एक एक शब्द, वेळ कमी आहे त्याच्यामुळे एक एक शब्द. काका मला किती वाजेपर्यंत वेळ आहे? 7 वाजेपर्यंत. तर एक तत्व नाम दृढ धरी मना. आधी आपण एक तत्व. तर एक तत्व नाम असं का सांगितलं? तर श्रीमद भागवताच्या साकार देव नमस्कार केशवम प्रतिगच्छति. तर त्याचप्रमाणे जरी निरनिराळी इतकी तत्व सांगितली असतील तरी तत्व एकच आहे. मग भगवंत त्याला सुंदर उत्तर देतात. केवळ दोराचा सर्पाकार, तो श्वेत कृष्ण की रक्तांबर. ज्यासी जैसा भ्रमाकार, यासी दिसे तो तैसा. तेवी आत्मतत्व एकची जाण, अविकारी निज निर्गुणा.
तेथे नाना तत्वांचे व्याख्यान बोलती ब्राह्मण माया योगे गोपाल कृष्ण भगवान की जय. अनेक तत्व सांगून दे पण सगळी तत्व शेवटी मलाच येऊन मिळणार आहे. आणि मग एक तत्व ते काय आहे याचं एक सुंदर वर्णन सोयरोबा आपल्या एका अभंगातून मांडतायत. एका अभंगात जीवनाचं अख्खं अध्यात्माचं तत्वज्ञान मांडून ठेवलंय त्यांनी. म्हणतात हरी भजना वीण काळ घालवून मोरे, हरी भजना वीण काळ घालवून मोरे, हरी भजना वीण काळ घालवून मोरे. दोरीचा सापा भिवून भवा भेटणारी जीवा शिवा, दोरीचा सापा भिवून भवा भेटणारी जीवा शिवा, अंतरीचा ज्ञान दिवा मालवून मोरे, हरी भजना वीण काळ घालवून मोरे. आणि हरिभजनाची महती कोण सांगणार? कोण सांगताय? संत संगतीने उमज आणून मनी पुरते समज, संत संगतीने उमज आणून मनी पुरते समज, आपुल्या मते उगीच चिखल घालवून मोरे, हरी भजना वीण काळ घालवून मोरे. सोहिरा म्हणे ज्ञान ज्योती, सोहिरा म्हणे ज्ञान ज्योती, तेथे कैची दिवस राती, तेथे कैची दिवस राती, अनुभवा वीण मान हालवून मोरे, अनुभवा वीण मान हालवून मोरे, हरी भजना वीण काळ घालवून मोरे, हरी 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 भजना वीण काळ घालवून मोरे. वीण काळ घालवून मोरे. काय म्हणतात? दोरीचा सापा. मी श्लोक जो सांगितला की ज्याला जसं दिसतं तो त्याला कसा बघतो. दोरीचा सापा भिवून भवा भेट नाही जीवा शिवा, पण तुझ्या अंतरात जो दिवा आहे अंतरीचा ज्ञान दिवा मालवून मोरे. आणि ही समज कोण देणार आहे? संत संगतीने उमज आणून मनी, आपल्याला स्वतःला समजवून घे, आपुल्यामध्ये ओकीच चिखल कालवून मोरे. तुमचे तर्क लावत बसू नका. आप्तवचन शास्त्र जे सांगत आहे त्याच्यावर विश्वास ठेवा. पुढे म्हणतात सोहिरा म्हणे ज्ञान ज्योती, तेथे कैची दिवस राती. त्याचा अर्थ सोपा सरळ आहे. इथे द्वैत काही नाही, दिवस आणि रात्र नाहीये, द्वंद्व नाहीये. सोहिरा म्हणे ज्ञान ज्योती, तेथे कैची दिवस रात्री. आणि म्हणतात अनुभवा वीण मान हालवून मोरे. तुम्हाला सगळ्यांना मी काय सांगणार, कारण तुम्ही नेहमी सांगतात ना आमचे असेच पांढरे झालेले म्हणतात. अनुभवा वीण मान हालवून मोरे. आणि म्हणून हरिभजना वीण काळ घालवून मोरे. तेच माऊली म्हणताय की एक तत्व नाम. नामाबद्दल तर किती बोलावं, किती दिवस बोलावं, किती लोकांकडनं बहुश्रुत श्रोता आहात आपण, खूप ऐकली आहेत कथा कीर्तन प्रवचन. तर नामावरती काय बोलायचं की हर एक तत्व नाम. कोणाचं नाम? मी सांगितलं की हरी ओम नमस्ते गणपते का म्हणायचंय, तर ते हरीचं नाव सांगताय. एक तत्व नाम. पुढे म्हणतात दृढ धरी मना. उपासनेला उपासनेला दृढ चालवावे. तोच दृढ शब्द इथे आहे. म्हणून म्हणतात एक तत्व नाम. नुसतं नाम घेऊ नको, तर त्याच्यात तत्व जाणून घे. आणि ते जाणल्यावर ते कसं धरायचंय? धरसोड प्रवृत्ती नकोय तिथे. आज हे उद्या ते, आज घेतलं आज नाही बरं वाटत आहे, आज इकडे जायचंय उद्या तिकडे जायचंय म्हणून मी हे घेणार नाही. दृढता असली पाहिजे. भगवान गोपाल कृष्ण म्हणतात नवव्या अध्यायामध्ये भगवान श्रीमद भगवद्गीतेचा सततं कीर्तयन्तो मां यतन्तश्च दृढव्रताः नमस्यन्त्यश्च मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते. गोपाल कृष्ण भगवान की जय. सततं कीर्तयन्तो मां.
कोणी केलं सतत कीर्तन? या कीर्तनाला कोणती पठडी आहे कीर्तनाची सांगा? हा, नारदीय कीर्तन. कोणी सुरुवात केली आहे याची? हा, नारद महाराजांनी. केव्हा सुरुवात केली आहे? जेव्हा सनत कुमारांनी त्यांना प्रश्न विचारला की मी सगळं काही करून झालं पण मला सुखप्राप्ती नाहीये. कोणती सुखप्राप्ती? आपल्याला जी पाहिजे बंगला गाडीवाली नाही. कोणती सुखप्राप्ती? भगवत सुखप्राप्ती मला करून घ्यायची आहे, तर मग मी काय करायला हवं? त्यांनी विचारलं. काय काय केलंय? सगळं ऐकून घेतलं आणि म्हणाले नामस्मरण भक्ती, याच्याने तुम्हाला सुखप्राप्ती होणार आहे. आणि मग नारद महाराजांनी सुरू केलेली प्रथा, ती इतिहास बघा कुठून सुरुवात झालेली आहे. आणि म्हणून आज आपण सगळे इथे आहात आणि काहीतरी थोडंसं सांगण्याचा प्रयत्न करते की केवढा मोठा इतिहास आहे या नारद महर्षींच्या कीर्तनाचा. सगळ्या संतांनी, आचार्यांनी सांगितलंय की एकदा असं कथा अशी झाली की शंकराचार्य आपल्या सगळ्या शिष्यांबरोबर स्नानासाठी नदीवर निघाले आणि रस्त्यामध्ये बघितलं की एक अगदी जखड म्हातारे काका आजोबा ते बसले वृक्षाखाली आणि आपली शेंडी त्या वडाच्या वृक्षाच्या पारंबीला बांधली आहे आणि काहीतरी पाठांतर सुरू आहे. शिष्याने विचारलं हे काय करताय? तेव्हा ते म्हणाले हे व्याकरणातली सूत्र पाठ करता आहे, पण आता या वयामध्ये ही सूत्र पाठ करून उपयोग नाही. कारण भज गोविंदम भज गोविंदम गोविंदम भज मूढमते म्हणा. भज गोविंदम भज गोविंदम गोविंदम भज मूढमते संप्राप्ते सन्निधे मरणे नैनहि रक्षति दुःखय हरणे. संप्राप्ते सन्निधे मरणे नैनहि रक्षति दुःखय हरणे. भज गोविंदम भज गोविंदम काय करायला पाहिजे आता? त्यांच्यासाठी सांगितलंय का? नाही. समर्थ काय म्हणतात? प्रभाते म्हणी. प्रभाते म्हणजे कोणती प्रभात? अर्ली मॉर्निंग, सकाळी सवेरे? नाही. जीवनाची प्रभात ती आमच्यासाठी येते, तुमच्यासाठी नाही येते, आमच्यासाठी आहे की प्रभाते म्हणी रामचिंतित जावा. आणि मग तर म्हणून पुढे वैखरी राम आधीला पण महत्वाचा शब्द आहे तो. व्याधी अंगाला लागण्यापूर्वी म्हणून आधी सांगितलेलं आहे. प्रभाते म्हणी रामचिंतित जावा, पुढे वैखरी राम आधी बदावा. पण ते कधी कसं करायचंय? एक माऊली म्हणतात एक तत्व नाम दृढ धरी म्हणा. कोणाला सांगितलंय? मनाला सांगितलंय. अजून कोणाला नाही सांगितलं. मी माझ्या मनाला सांगायचंय. अर्जुनाला सांगताय जेव्हा तो मोहग्रस्त अवस्था, आपण भगवद्गीता पण खूप ऐकता मला माहितीये, तर काय जेव्हा अर्जुन म्हणतो की युद्धाला तयार होत नाही तेव्हा भगवंत सांगताय त्यांना काय? तो म्हणतो माझं मन तयार होत नाहीये युद्धाला. कारण हे मन कसं आहे? चंचल किं मन कृष्ण प्रमाथि बलवदृढं तस्याहं निग्रहं मन्ये वायोरिव सुदुष्करं. कसं आहे? वाऱ्याला अडवण्याप्रमाणे वाऱ्याला जसं अडवू शकत नाही तसं मी या मनाला थांबवू शकत नाही. या सगळ्या भावभावना माझ्या मनामध्ये ज्या येत आहेत त्यांना मी थांबवू शकत नाही. आणि म्हणून भगवंत म्हणतात की याच्यावरच तर विजय मिळवायचा आहे. श्रीमद भागवतामध्ये एकनाथ महाराजांनी सांगितलंय मनाचा स्वभाव कसा आहे. आकाशाची करवेल घडी महामेरुची बांधवेल पुढी शून्याची मुरडवेल नरडी परी मनाच्या ओढी अनिवार्य. काय काय करताय? व्हॉट एव्हर इज इम्पॉसिबल, जे काही शक्य नाहीये ते सगळं करू शकतो. आकाशाची करवेल घडी महामेरूची बांधवेल पुडी, महामेरूची पुडी बांधता येईल.
आणि शून्य म्हणजे काहीच नसतं तरी त्याची सुद्धा मुरडता येईल. शून्याची मुरड वेळ नरडी परी मनाच्या ओढी अनिवार्य. याच्यावर मी काही करू शकत नाही. आणि म्हणून तर या मनाला काय करायचंय, स्वच्छ करायचंय. कारण मॉल मध्ये गेला की फेस वॉश, बॉडी वॉश, हेअर वॉश सगळं आहे. मन वॉश नाहीये, मनाचा वॉश नाहीये, पण तो वॉश आहे असं संत सांगतात. काय आहे, कशाने धुवायचंय, कशाने निर्मल करायचंय मन हे, तर हे नामस्मरणाने. आणि कोणाच्या नामस्मरणाने, हरीच्या. आणि मग हरीच्या नामस्मरणाने मन पवित्र झालं की त्याची फलश्रुती कबीरदासजी एका डोह्यातून सांगतात. कबीरा मन निर्मल भया. ऐका, निर्मल भया जैसे गंगा. कबीरा मन निर्मल भया जैसे गंगा. पाछे पाछे हरि फिरे कहत कबीर कबीर भैया, कहत कबीर कबीर. काय म्हणतात, कबीरा मन निर्मल भया जैसे गंगा नीर. पाछे, आता हरी माझ्या पाठी आला, मी नाही जात त्याच्या मागे. पाछे पाछे हरी फिरे कहत कबीर कबीर. आता देवच भक्ताचं नाव घ्यायला लागलंय. इतकी भक्तीची ही परमावस्था आहे. आणि म्हणून माऊली म्हणतात, अशी परमावस्था गाठायची असेल तर एक तत्व नाम दृढ धरी मना, हरीसी करुणा येईल तुझी. भगवंताची करुणा कृपा म्हणजे काय आहे की भगवंताने भक्ताच्या मनामध्ये आपली भक्ती प्रतिष्ठापित करणं. ते आपल्याला शक्य नाहीये, ते संतांना शक्य झालं. पुढे माऊली म्हणतात की मग ते नाम घ्यायचंय, हरीला करुणा आली पाहिजे म्हणून तू काय केलं पाहिजे की ते नाम सोपे, सोपं नाव घ्यायचंय. काय नाव घ्यायचंय, राम कृष्ण गोविंद. राम कृष्ण गोविंद नारायण हरी. हे कसं तर म्हणा, नारायण हरी केशवा मुरारी, केशवा मुरारी पांडुरंगा मुरारी, पांडुरंगा रामकृष्ण गोविंद नारायण हरी. लक्ष्मी वासा पाहे दीनबंधू, लक्ष्मी वासा पाहे दीनबंधू, तुझा लागो चंदू सदा माझ मुरारी, पांडुरंगा मुरारी, पांडुरंगा रामकृष्ण गोविंद नारायण हरी. पुढे काय मागताय तो बाबा, तुझे नामी प्रेम देई अखंडित, तुझे नामी प्रेम देई अखंडित. मेरे तप व्रत दान काही मुरारी, पांडुरंगा मुरारी, पांडुरंगा रामकृष्ण गोविंद नारायण हरी, रामकृष्ण गोविंद नारायण हरी. कोणतंही नाव घ्या, रामकृष्ण गोविंद नारायण हरी. संतांनी मागितलं तुझे नामी प्रेम लागो अखंडित असं म्हणतात. पुढे माऊली म्हणतात कसं घ्यायला पाहिजे हे नाम, ते नाम सोपरे रामकृष्ण गोविंद वाचेसी सद्गत जपया. सद्गदित कंठाने घ्यायचंय. ते सद्गदित कंठ कोणाचं होतं, राम नाम सब कोई कहे, ठग ठाकुर और चोर, जिस नाम से ध्रुव प्रह्लाद तरे, जिस नाम से ध्रुव प्रह्लाद तरे, वो नाम कुछ और सियावर रामचंद्र की जय.
ध्रुव प्रल्हाद करे वो नाम कुछ और. मग नाम कुछ और होतं का? वर्णमालेतली अक्षर असतात एकसारखी होती. रामकृष्ण हरी काही बदललेलं नव्हतं. त्याच्यात वेगळेपणा जो होता तो होता सद्गतिभाव, भक्तिभाव संपूर्ण. आणि मग असा भक्तिभाव असला की काय होतं तर भक्ताचे अष्टसात्विक भाव जागृत होतात आणि तेच भगवंताला अभिप्रेत आहे. तशीच भक्ती त्याला पाहिजे. कारण आपण जेव्हा नाम घेतो ते प्रत्येक वेळेला हेतुपूर्वक घेतो. निर्हेतुक नाम असलं पाहिजे. आणि ते निर्हेतुक नाम का घ्यायला सांगतात आणि पुढे सांगतायत की